कर्तृत्व या शब्दाला अनेक छटा आहेत, अनेक रंगही आहेत. अशाच अनुभवी आणि व्यावसायिक निष्ठा जपणाऱ्या कर्तृत्ववान डॉक्टरांचा जीवन प्रवास ऐकण्यासाठी बाणेर मेडिकोज असोसिएशन आणि लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने बिहाइंड द व्हाईट कोट ही संकल्पना सुरू झाली. जे न देखे रवी ते देखे कवी, जे न देखे रवी ते देखे कवी, जे न देखे कवी ते देखे अनुभवी. असेच अनुभव संपन्न संचेती हॉस्पिटलचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर पराग संचेती सर यांना आज बिहाइंड अ व्हाईट कोट या मुलाखतीत आपण प्रस्तुत करत आहोत. नमस्कार सर. नमस्ते. थँक यू व्हेरी मच. पराग संचेती सरांचा जेव्हा आम्ही बायोडेटा वाचला मित्रांनो, तेव्हा असं वाटलं की हे व्यक्तिमत्व शब्दात सामावणारं नाहीये आणि त्यामुळेच सरांचा परिचय देणारा एक छोटासा व्हिडिओ आम्ही प्रस्तुत करत आहोत. मी डॉक्टर जेठवानी सरांना विनंती करते की त्यांनी तो व्हिडिओ प्रस्तुत करावा. सहस रश्मी उदयाचलावर येतो. सारा आसमंत तेजोमय होतो. एक संजीवक प्रेरणा मिळते. त्या प्रेरणेशी नातं सांगणारे आजचे आपले अतिथी संचेती हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चेअरमन प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर पराग संचेती सर. पद्मविभूषण डॉक्टर के सरांनी आपल्या मुलाचं नाव अत्यंत विचारपूर्वक ठेवलेलं असावं, पराग. पराग हा कोणत्याही नव्हे तर काहीच फुलांमध्ये असलेला पराग की ज्याच्या भोवती संपूर्ण जग फिरतं आणि त्या परागातले सुगंधी ज्ञानकण टिपण्याचा प्रयत्न करतं. पद्मविभूषण डॉक्टर के सर म्हणजे जगाला सावली देणारा एक वटवृक्ष आहे, परंतु या वटवृक्षाची एक भक्कम पारंबी डॉक्टर पराग संचेती सरांच्या रूपानं तितकीच सावली देणारी महावृक्ष बनलेली आहे. गेली 25 वर्ष ऑर्थोपेडिक क्षेत्रात सातत्यानं रुग्णसेवा करणारे, कर्तृत्वाचा संपूर्ण आलेख लाभलेले, वैद्यकीय विश्वात स्वकर्तृत्वानं तळपणारे, हजारो रुग्णांच्या हृदयात देवदूत असणारे, असंख्य विद्यार्थ्यांना अस्थिरोगाचे ज्ञानार्पण करणारे, राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवान्वित, रसिकतेचं दिव्य लेणं लाभलेले आणि ACL रिकन्स्ट्रक्शन, नी मॅनेजमेंट अशा अनेक विषयांवरती बँकॉक, केनिया, सिंगापूर, कॅनडा, US, UK अशा अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपला उत्तम असा ठसा उमटवणारे, संचेती हॉस्पिटलला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरती नावलौकिकास आणण्यास प्रयत्न करणारे, जीवनातील प्रत्येक रोल अतिशय उत्तमपणे परिपूर्णतेने निभवणारे, मग ते आदर्श पुत्र असो, प्रेमळ पिता असो, जीवाला जीव देणारा मित्र असो किंवा निष्णात अस्थिरोग तज्ज्ञ असो, असे मिस्टर परफेक्शनिस्ट डॉक्टर पराग संचेती सर यांचं व्यक्तिमत्व हे शब्दात मांडण्यासाठी अत्यंत कठीण आहे. त्यामुळे पराग सरांचा जीवन प्रवास आपण ऐकूयात बिहाइंड द व्हाईट कोट या निमित्ताने. धन्यवाद. थँक यू सो मच फॉर द खूप चांगल्या पद्धतीने आपण ओळख करून दिली. सो नाईस, समथिंग डिफरंट. थँक यू व्हेरी मच. या छोट्याशा व्हिडिओतनं तुमच्या आठवणींना नक्कीच उजाळा मिळाला असेल. सरांचे व्यक्तिमत्व बघितल्यावरती 2 ओळी मला आठवत आहेत की लाखो बूंदे गिरने पर एक मोती निकलता है, लाखो बूंदे गिरने पर एक मोती निकलता है, कितने पत्थर घिसने पर एक हीरा निकलता है, इस दुनिया में तो इंसानों का आना जाना चलता ही रहता है, लेकिन डॉक्टर पराग संचेती सर जैसा इंसान तो सदियों से मिलता है. थँक यू. सर, पहिला प्रश्न मी तुम्हाला असा विचारू इच्छिते की तुम्ही वैद्यकीय व्यवसायाकडे कसे काय वळलात? म्हणजे जनरली आपले आई किंवा वडील कोणी डॉक्टर असतील तर आपण त्यांना बघून आपण विचार करतो की आपण डॉक्टर व्हावं, किंवा मग आई वडील डॉक्टर असून बिझी असतील तर मनात असा विचार येतो की बापरे, हे एवढे बिझी आहेत, मला हे प्रोफेशन नको. तर तुमच्या बाबतीत तो दृष्टिकोन कसा होता की तुम्ही केव्हा तुम्ही ठरवलं की आपण डॉक्टर व्हायला हवं? असं पाहिलं तर साधारण 2री पासून ते 8वी पर्यंत आम्ही हॉस्पिटलच्या जवळच राहायचो. संचेती हॉस्पिटल हे ठुबे पार्क मध्ये शिवाजीनगर मध्ये आहे आणि त्याच्या बाजूलाच आमचं घर होतं. त्यामुळे शाळेत जात असतानाही संध्याकाळी वगैरे असं हॉस्पिटलला जाणं, तिथं वडील असायचे, आई पण तेव्हा सगळं ऍडमिनिस्ट्रेशन बघायची आणि न कळत असा एक इन्फ्लुएन्स होता की तिथं कसं ह्यांचं लाईफ होतं, कसे पेशंट्स यायचे, कसे बरे झाले की आनंदित जायचे
आणि त्यामुळे न कळत एक मला थोडंसं वैद्यकीय व्यवसायाबद्दल एक आकर्षण निर्माण झालं. आणि मग 11वी झाली, 12वी झाली. 12वीत मग जेव्हा वेळ आली की आता सायन्स घेतलेलंच होतं की मेडिकलला ऍडमिशन मिळावी. कारण तेव्हा 12वीच्या मार्कांवर ऍडमिशन मिळायची. नीट वगैरे काही नसायचं तेव्हा. तर त्यावेळेस मग मला असं एक स्वतःहून वाटलं, म्हणजे माझ्या वडिलांनी मला कधीही एकदाही आईंनी पण नाही, वडिलांनी पण नाही असं सांगितलं की नाही डॉक्टर बनायलाच पाहिजे. ओके, तुला जे पाहिजे ते तू कर, त्याच्यात आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. आणि त्यामुळे असं कधी फोर्स नव्हता की नाही डॉक्टरच झालं पाहिजे. त्यामुळे मला आतून एक भावना झाली आणि तसं एक आकर्षण थोडं होतच. फॉर्च्युनेटली 12वीत चांगले मार्क मिळाले आणि बीजे मेडिकलला ऍडमिशन मिळाली. ग्रेट. आणि दॅट वॉज द टर्निंग पॉइंट. कारण 11वी पर्यंत मी एक खूप ऍव्हरेज विद्यार्थी होतो. म्हणजे मला नेहमीच असे 50% 55% असं काठावर पास व्हायचो. पण 12वीत एकच वर्ष खूप चांगला अभ्यास केला आणि 90.3% मला मिळाले आणि आय वॉज वन ऑफ द लास्ट पर्सन्स टू गेट इन टू बीजे मेडिकल कॉलेज. आणि त्याचा एक वेगळा आनंद होता. सो दॅट इज माय जर्नी आणि कसं मी एक मेडिकल व्यवसायात सुरुवात केली. आणि अच्छा. तेव्हा मला आठवतंय की ऍडमिशन जेव्हा मिळाली तेव्हा तुम्हाला एक सोशल सर्व्हिसला काही 2% मार्क असायचे. म्हणजे इफ यू हॅव डन दॅट. आणि मी त्या सुट्टीत एक सर्वे केला होता आणि एक संचित हॉस्पिटलच्या बाजूला एक झोपडपट्टी होती, तिथं जाऊन पूर्णपणे मी एक 3 महिने काम केलं होतं. तर त्याच्यामुळे पण मला ते 2% जास्त मिळाले आणि आय कुड सेक्युअर ऍडमिशन. म्हणजे समाजसेवा ही तुमच्या रक्तातच भिनलेली आहे, हे तुमच्या शब्दातून जाणवतंय. सर, बीजे मेडिकलमध्ये तुम्ही एम-बी-बी-एस झाला. त्याच्यानंतर जेव्हा एम-एस साठी तुम्हाला अप्लाय करायचं होतं, तेव्हा तुमच्याकडे 2 ऑप्शन्स होते. एक म्हणजे ससूनमध्ये तुम्हाला एम-एस ऑर्थोसाठी पोस्ट मिळत होती आणि आपल्या होम इन्स्टिट्यूट म्हणजे संचेती हॉस्पिटलमध्ये सुद्धा तुम्हाला एम-एस साठी पोस्ट मिळत होती. मग तुम्ही ससून कसं काय निवडलं? हो. मग जसं एमबीबीएस संपत आलं, एक सर्जिकल लाईन करायची इच्छा ही होतीच. आणि तेव्हाही परत मग ऑर्थोपेडिक्सला जायचं, जनरल सर्जरीला जायचं का काय दुसरी काही सर्जिकल ब्रांच करायची. बिकॉज आय वॉज ऑलवेज अट्रॅक्टेड टू अ सर्जिकल ब्रांच. आणि मग तेव्हा परत फायनल एमबीबीएस ला जनरल सर्जरीला मार्क चांगले होते आणि आय वॉज गेटिंग ऍडमिशन संचेती हॉस्पिटलमध्येही. तेव्हा एम एस ऑर्थोपेडिक्सचा कोर्स होता आणि ससूनमध्ये तर होताच होता. तर पुढं प्रॅक्टिस संचेती हॉस्पिटलमध्येच करायची आहे आणि एक ससून हॉस्पिटलमध्ये एक एक्सपिरियन्स एक वेगळा घ्यायचा होता. कारण जर मी एम एस संचेतीमध्ये केलं असतं आणि पुढे मग संचेतीत प्रॅक्टिस कंटिन्यू केली असती. बट दॅट इज वेअर आय थॉट की नाही एक वेगळा एक्सपिरियन्स मिळायला पाहिजे. एक ससून हॉस्पिटल सारख्या ठिकाणी वेअर देर इज सो मच ऑफ पेशंट लोड. म्हणजे तेव्हा लिटरली वॉर्ड 2 आणि वॉर्ड 3 जे ऑर्थोपेडिकचे वॉर्ड असायचे, नेहमी बेडच्या खाली पण पेशंट असायचे, म्हणजे ऑलवेज ओव्हरफुल. आणि त्याच्यामुळे एक हार्डवर्क करायची जी एक क्षमता असते, त्याची एक तुमची एक तयारी असते, ती ससून हॉस्पिटलमध्ये होते. आणि इट इज अ व्हेरी डिफरंट काइंड ऑफ अन ऍटमॉस्फिअर ऍज कम्पेअर्ड टू संचेती हॉस्पिटल. आणि म्हणून मी म्हटलं की पुढं संचेतीत काम करायचंच आहे, तर ससूनमध्ये हा एक्सपिरियन्स घेऊ. आणि तेव्हा डॉक्टर विलास जोग आणि डॉक्टर रिसबुट माझे पीजी टीचर्स होते आणि त्यांच्या हाताखाली मी तयार झालो. सो दॅट वॉज द रिझन. आणि परत एकदा की एक मगाशी जर तुम्ही म्हणला की एक ट्रीटिंग पेइंग पेशंट्स अँड ट्रीटिंग अनपेइंग पेशंट्स, ससून हॉस्पिटलमध्ये कसं आहे की सगळेच अनपेइंग पेशंट असायचे. ती एक वेगळी एक तुम्हाला स्किल डेव्हलप होतं, हाऊ टू टॉक टू दीज काइंड ऑफ पेशंट्स, हाऊ टू डील विथ देम. आणि त्याच्यामुळेही मी ससून निवडलं आणि तिथं माझा एम एस ऑर्थोपेडिक 3 वर्षाचा कोर्स कम्प्लीट केला. म्हणजे तळागाळातले पेशंट सुद्धा आपण ट्रीट कसे करावे, हो. हे तुम्हाला हा एक्सपिरियन्स तुम्हाला ससूनमध्ये मिळाला असेल. येस, मग येस. तुम्ही 1958 साली एम-एस झालात, विद्यापीठात प्रथम आला, गोल्ड मेडल मिळालं. हा तुमचा प्रवास कसा होता? म्हणजे थोडं आम्हाला त्याबद्दल सांगा. एम एस करताना कसं होतं की एक फेमस अस्थिरोग तज्ञाचा मुलगा बरोबर. म्हणून सारखी एक नजर असायची सगळ्यांची, हो बाबा हा संचिती सरांचा मुलगा आहे. आणि कधी कधी ते चांगलं वाटायचं, पण कधी कधी थोडस वाईट पण वाटायचं, लेट मी बी व्हेरी ऑनेस्ट.
कारण नेहमी एक कंपॅरिझन व्हायची. अरे ह्या संचितीचा मुलगा ह्याला एवढं येत नाही का, अरे हा असा आहे, हा तसा आहे. आणि अननोईंगली देर युज टू बी अ लिटल टॉन्ट्स, देर युज टू बी थोडंसं असं एक सार्कॅझम असायचा काही काही लोकांमध्ये, टीचर्स मध्ये, सिनियर्स मध्ये. तर दॅट वॉज अ लिटल डिस्टर्बिंग पार्ट वेन आय वॉज डुईंग MS. पण मी काय ठरवलंय, ठीक आहे आता whatever it is. म्हणजे I am born to Dr. K. Sancheti and he is my father. So whatever it is, it is. And I decided to use it to my advantage. ठीक आहे आता तसं ते थोडंसं कधी फ्रस्ट्रेटिंग व्हायचं, म्हणून ससूनमध्ये काम करताना एक स्वतःची आयडेंटिटी कशी निर्माण करता येईल ते मी बघायचो. आणि फायनल इयर मध्ये जेव्हा थर्ड इयर मध्ये जेव्हा परीक्षा होती, दॅट इज अगेन अनदर टाइम मी म्हटलं की नाव आय हॅव टू प्रूव्ह. म्हणजे खरंच शेवटचे 6 महिने ससूनमध्ये आम्हाला जवळजवळ ऑफ मिळायचे अभ्यासाच्या तयारीला. आणि दोज 6 months अगेन आय रिअली स्टडीड सो हार्ड. आणि फॉर्च्युनेटली परीक्षा चांगली झाली आणि गोल्ड मेडल मिळालं. म्हणजे सचोटी, हातोटी, चिकाटी यांचा त्रिवेणी संगम जर आपल्या आयुष्याच्या प्रयाग तीर्थावर असेल तर यश नक्कीच मिळतं. हा अनुभव आम्हाला तुमच्या या शब्दातून जाणवला. जेव्हा आपण MS होतो किंवा कुठली पोस्ट ग्रॅज्युएशन करतो आणि प्रॅक्टिसमध्ये पडतो, तेव्हा स्ट्रगल काही लोकांना फेस करावं लागतं. तर तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये पडल्यानंतर म्हणजे तुम्ही केव्हा प्रॅक्टिसमध्ये पडला आणि त्यानंतर तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागला का? का एकदम स्मूथ होतं सगळं? नाही, स्मूथ तर नक्कीच नव्हतं. 1992 साली MS झालो आणि लगेचच मग प्रॅक्टिस चालू केली. म्हणजे संचेती हॉस्पिटलमध्ये ऍज अ सिनियर रजिस्ट्रार जॉईन झालो. म्हणजे असंही नाही की लगेच वडिलांनी मला कुठली तरी कन्सल्टंटची पोस्ट दिली. सो इट वॉज अ स्टेप वाईज जर्नी फॉर मी. म्हणजे जे कोण जर पोस्ट MS जो फ्रेश कॅन्डिडेट येतोय त्याला जी पोस्ट मिळते तीच पोस्ट मला दिली गेली. आणि हळूहळू मी तिथं माझं काम संचेती हॉस्पिटलमध्ये चालू केलं. पहिले 2 वर्ष तिथं काम केलं आणि नंतर मग मी फेलोशिपसाठी जर्मनीला, USA ला आणि UK ला गेलो आणि त्या ठिकाणी फेलोशिप्स केल्या. पण पहिले 2 वर्ष म्हणलं की एक प्रायव्हेट हॉस्पिटलचा एक्सपिरियन्स कसं असतं, काय असतं. आणि वडिलांखाली काम करण्याची एक इच्छा होती, कारण त्यांची जी एक कामाची पद्धत, त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना ट्रेन केलंय, म्हणून एक त्यांच्याबरोबर एक काम करण्याची पण इच्छा होती. म्हणून पहिले 2 वर्ष मी MS नंतर लगेच संचेती हॉस्पिटलला जॉईन झालो. पण तेव्हा पण एक असं दॅट पर्टिक्युलर थिंग वॉज देअर की एक कंपॅरिझन व्हायचं, एक प्रकारचं कुठंतरी हा असा आहे, हा तसा आहे, सगळ्यांची एक नजर असायची. पण व्हॉट आय देन डिसाइडेड की नाही, हा एक बेंचमार्क आपण ठेवला पाहिजे की ठीक आहे, सरांनी एवढं, वडिलांनी हे नाव केलंय, तर वी हॅव टू डू समथिंग डिफरंट. काहीतरी वेगळं आपण केल्याने आपलं काय कसं नाव होईल. म्हणून मग मी तेव्हा डिसाईड केलं की एक फेलोशिप आपण करूया. आणि तेव्हा ट्रॉमा खूप पॉप्युलर होता आणि आर्थ्रोस्कोपी जास्त कोण करायचं नाही, म्हणून मी जास्त आर्थ्रोस्कोपी मध्ये मग इंटरेस्ट घेतला आणि रिसर्च मध्ये इंटरेस्ट घेतला. कारण वडील इतके बिझी असायचे, इतकं काम असायचं, हॉस्पिटल मॅनेज करायचं, पेशंट्स बघायचे, त्यामुळे रिसर्च मध्ये कधी असं त्यांना वेळ मिळाला नाही. आणि म्हणून मी ह्या 2 गोष्टींमध्ये थोडासा असं पुढाकार घेतला. आणि नंतर 2001 मध्ये, म्हणजे आफ्टर नियरली 8 years ऑफ माय MS, मी म्हटलं की आता MCH करायचंय मला. म्हणून MCH करण्यासाठी मी UK मध्ये 1 वर्ष परत एक सबॅटिकल शिप घेतली. आणि दॅट वॉज अगेन अ व्हेरी बिग टर्निंग पॉइंट इन माय लाईफ. कारण तिथं मला एक कामाची पद्धत कशी असते, एक वर्षभर मी तिथं होतो. रिसर्च ओरिएंटेशन कसं असतं, तुम्ही पेपर्स कसे लिहायचे, जर्नल्स कसे लिहायचे, आणि तिकडे जो प्रोफेशनल अप्रोच मी पाहिला पेशंट्सला ट्रीट करताना म्हणा, रिसर्च करताना म्हणा, हॉस्पिटलमध्ये जे प्रोटोकॉल्स, प्रोसेसेस असायचे, तर तिथं ते खूप मला शिकायला मिळालं. आणि वन्स आय केम बॅक, मग तेव्हा माझी कन्सल्टंट म्हणून नेमणूक झाली आणि आय डिसाइडेड टू देन परस्यू माय करिअर ॲज अ नी डॉक्टर. कारण कसं असतं की खुब्याची प्रॅक्टिस जास्त वडील हिप रिप्लेसमेंट करायचे, बरोबर. आर्थ्रोस्कोपी कोण नाही करायचं, म्हणून मग मी ती स्पेशालिटी करायची ठरवली.
म्हणजे नी स्पेशलायझेशन बाय चॉईस तुम्ही ठरवलं, की जास्त संचेती हॉस्पिटलमध्ये नी रिप्लेसमेंटसाठी स्पेशलायझेशन करून आपण जास्तीत जास्त सर्व्हिसेस देऊ शकतो. म्हणजे येस. फॉरेन कंट्रीजमध्ये तुम्ही एवढं सगळीकडे एज्युकेशन घेतलं, तर तिकडचा एज्युकेशनचा अनुभव आणि इंडियातला अनुभव यामध्ये तुम्हाला काही तफावत कितपत जाणवली? अ, तफावत असं नक्कीच जाणवली. म्हणजे ज्या पद्धतीने तिकडं पेशंट बघायची, तपासायची एक सवय होती. तिथं थोडासा जास्त असं मला प्रोफेशनल अप्रोच वाटला आणि अच्छा. एव्हरीथिंग वॉज टाइम बाउंड. एव्हरीथिंग वॉज ॲज पर प्रोटोकॉल्स आणि तिथं एक सिरियसनेस कामाचा खूप असायचा आणि तिथं एक मंडे टू फ्रायडे म्हणजे सॅटर्डे संडे तुम्ही सुट्टीवर नसाल तर तुम्हाला कॉल पण येणार नाही, कोणी बोलवणार नाही आणि यू कॅन देन परस्यू व्हॉट यू वॉन्ट ऑन द वीकेंड. पण मंडे टू फ्रायडे काम टोटली त्यांचंही खूप व्हायचं आणि सेकंड थिंग वॉज तिकडं म्हणजे एक रिसर्च ॲटिट्यूड जसं मी मगाशी म्हटलं, तो मला तिथं खूप शिकायला मिळाला. अच्छा. पद्मविभूषण के. संचेती सरांनी जेव्हा तुम्हाला चेअरमन पद आणि संचेती हॉस्पिटलच्या डायरेक्टर पदाची धुरा तुमच्या हाती सुपूर्त केली, तेव्हा तुमच्या मनात काय भावना होत्या? हो, मला तो मोमेंट आठवतो अजून. 2008 मध्ये एकदा सकाळी वडिलांनी बोलवलं, की तुझ्याशी बोलायचंय. तर मी थोडा घाबरतच गेलो कारण ते जेव्हा मला बोलवायचे म्हणजे मला थोडं रागवायचे किंवा काहीतरी सांगायचे किंवा असं काहीतरी चूक झालेली आहे मला लक्षात आलं म्हणून मी घाबरतच त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो आणि ते म्हणले आज दुपारी आमच्या खाली एक तेव्हा तळमजल्यात एक हॉल होता, ऑडिटोरियम होतं, की तिथं ये, तिथं काही अनाउन्समेंट करणार आहे मी. तर म्हणजे तेव्हा मला माहित पण नव्हतं की ते असं काही डिसिजन घेतील आणि वेन आय वेंट देअर असा त्यांनी एक बॉक्स तयार करून ठेवला होता की संचेती हॉस्पिटल चेअरमॅन आणि मग तो बॉक्स त्यांनी माझ्या हातात दिला. अरे बापरे! म्हटलं हे काय झालं? सो दिस वॉज अ लिटल बिट ऑफ अ सरप्राईज पण आय थिंक इन हिज विजडम त्यांना वाटलं की आता थोडंसं हा काम चांगलं करतोय आणि त्याला अजून थोडी जबाबदारी दिली पाहिजे. म्हणजे ॲट द राइट टाइम ही केप्ट पुशिंग मी. म्हणजे ही 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 न्यू की व्हेन टू डू व्हॉट आणि जेव्हा जबाबदारी तुमच्या अंगावर येते ना तोपर्यंत तुम्हाला ऍक्च्युली कळत नाही की कसं काय ऍडमिनिस्ट्रेशन कसं आहे आणि दॅट इज द टाइम मग मी ऍडमिनिस्ट्रेशन मध्येही लक्ष द्यायला लागलो. नाही तर आधी फक्तच पेशंट बघायचे, ऑपरेशन्स करायचे आणि घरी जायचं. पण दॅट डे ऑनवर्ड्स जेव्हा वडिलांनी ठरवलं की नाही आता ह्याला चेअरमॅन करायचं आणि ही स्टेप डाऊन फ्रॉम द पोस्ट ऑफ चेअरमॅन, दॅट वॉज रिअली अ व्हेरी बिग डे. त्याच्यात तेव्हा दोन गोष्टी मला खूप अजूनही आठवतात की ही थॉट मी वर्दी ऑफ मेकिंग अ चेअरमॅन. नाही तर आमचे वडील असं काही डिसिजन कधी घेणार नाही. सो आय रिअली फेल्ट गुड दॅट डे की काहीतरी माझ्यात दिसलेलं आहे वडिलांना. तर ते मला नेहमी बाकी कोण जे सर्जन्स असायचे तेव्हा आमच्याकडे ऑर्थोपेडिक्स खूप असं रेग्युलरच वागवायचे. बट दॅट डे इट वॉज अ टर्निंग मोमेंट अँड देन एकदा ती जबाबदारी आली की हा अजून काम करेल असं त्यांना वाटलं. दॅट वॉज नंबर वन. आणि सेकंडली कसं आहे की दॅट वॉज अ टाइम थोडीशी कॉम्पिटिशन पण वाढत होती आणि आय हॅड लॉट ऑफ न्यू आयडियाज. म्हणजे एक स्पेशालिटी अप्रोच ऑर्थोपेडिक्स मध्ये चालू करायचा होता. तर त्या दिवशी मला त्यांनी सांगितलं की नाही आता तू तुझ्या पद्धतीने हे हॉस्पिटल चालव, हॉस्पिटल पुढे घे. आणि सो दीज टू पॉइंट्स वर रिअली स्टक ऑन मी आणि तेव्हा मग हॉस्पिटलचं एक विजन, हॉस्पिटलची एक ग्रोथ ऑलरेडी वडिलांनी इतकं मोठं केलं होतं, इतकं मोठं नाव होतं, इतकं मोठं हॉस्पिटल होतं. बट वन्स यू सिट इन दॅट चेअर आणि एकदा तुमच्यावर जबाबदारी येते डोक्यावर की ते तुम्हाला करावंच लागतं. इट इज लाईक पुशिंग समबडी इन द वॉटर की नाही आता हा पाण्यात पडला की पोहणारच. त्यामुळे ह्याला चेअरमॅनशिप दिली की हा करणारच आणि दॅट वॉज अगेन अ टर्निंग पॉइंट इन माय लाईफ. म्हणजे हे नक्कीच मला तो दिवस अजूनही आठवतो. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे पद्मविभूषण केज सर हे मॅन ऑफ विजन आहेत आणि त्यांना नक्कीच जेव्हा मनाला भावलं तेव्हाच आपल्याला ही धुरा त्यांनी सांभाळायला दिली. सर आपल्याकडे तर सगळीकडे म्हणजे महाराष्ट्र काय, भारत काय, इंटरनॅशनल लेव्हलला सुद्धा कुठेही काही ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम आला तर संचेती हॉस्पिटल हेच नाव डोळ्यासमोर येतं. तर आम्ही असं जाणून घेऊ इच्छितो की तुम्ही दिवसाची आखणी कशी करतात? म्हणजे तुमचा दिवस तुम्ही कसा प्लॅन करतात पूर्ण?
दुसऱ्या दिवशीच्या सर्जरीज असतात. तर ते सगळं तुम्ही कसं प्लॅन करतात? हो, आता तसं पाहिलं तर हॉस्पिटलमध्ये ठीक आहे, ॲज अ नी सर्जन म्हणून मी आहेच. पण त्याच्याबरोबरही अजून खूप जबाबदाऱ्या आहेत. आता ॲडमिनिस्ट्रेशन आहे, आपल्याकडे एम.एस. ऑर्थोपेडिक्सचा कोर्स आहेतच. प्लस एज्युकेशन ॲक्टिव्हिटीज, एम-बी-ए इन हॉस्पिटल मॅनेजमेंटचा कोर्स आहे. नर्सिंगचा कोर्स आहे. तर एज्युकेशन ही पण एक व्हर्टिकल आहे. ॲडमिनिस्ट्रेशन एक व्हर्टिकल आहे. प्रोफेशन माझं हे एक व्हर्टिकल आहे. नवीन हॉस्पिटलचं आता एक काम चालू आहे. सो प्लस आता तरी कोविडमुळे, पॅन्डेमिकमुळे 1.5 वर्ष ब्रेक मिळाला. पण खूप परदेशात जाऊन नॅशनल लेव्हलला, इंटरनॅशनल लेव्हलला पेपर्स प्रेझेंट करणं हेही खूप व्हायचं. त्यामुळे लॉट ऑफ थिंग्स वर हॅपनिंग ॲट दॅट टाइम. तर माझी एक सवय आहे की आदल्या दिवशी रात्री झोपताना आय कीप प्लॅनिंग फॉर द नेक्स्ट डे, की सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काय काय करायचं, आणि ते मी एक डायरीत तसं लिहून ठेवायचो. नाहीतर काय की एकदा तिथं गेला की काम इतकं असतं की काय ना काय ह्याच्यात तुम्ही बिझी होता. तर बरोबर. ही एक सवय अजूनही मी रात्री झोपताना एक विचार करतो मनाला की उद्याची ही कामं आहेत, हे असं करायचंय, मग त्यांना कोणाला काय मेसेज पाठवायचंय, काय बोलायचंय, तर त्याच वेळेस ते सगळं आदल्या दिवशी होऊन जातं. एखादी अवघड केस आहे तर त्याला काहीतरी वेगळं इक्विपमेंट लागणार आहे. एखादी हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशनची उद्या मीटिंग आहे, मला बोलवायचंय, त्याची काय तयारी करायची, काय त्याचा अजेंडा ठेवायचा आहे. प्लस काही एम.एस. ऑर्थोपेडिक्सचे काही लेक्चर्स घ्यायचे आहेत, काही कोणाला पीजी टीचिंग कोर्सचे काही माहिती घ्यायची. सो ऑल दॅट प्लॅनिंग वेन यू स्लीप इज गोइंग ऑन. आणि माझा असा एक विश्वास आहे की सबकॉन्शियसली ते तुमच्या मनात मग राहतं आणि यू कीप मोर फोकस टुवर्ड्स इट. आणि ही एक सवय मला खूप अजूनही फायदा देऊन जाते. आणि ते विचार करताना एक काय कमी आहे, काय नाही, सो यू प्लॅन फॉर द डे, आणि नेक्स्ट डे वेन यू गो यू आर रेडी. आणि यू कंटिन्यू अँड यू प्लॅन ऍज पर दॅट डे. तुमची एक डायरी असते, मी नेहमी एक डायरी ठेवतो खिशात. आजकाल मोबाईलच्या वर नोट्स घेतो. अँड देन यू प्लॅन इट दॅट वे. कधी कधी काही गोष्टी त्या अकम्प्लिश होतात, कधी नाही होत. पण व्हॉट आय हॅव सीन की एक प्लॅनिंग पाहिजे, म्हणजे इमिजिएट शॉर्ट टर्म प्लॅनिंग आणि एक लॉंग टर्म विजन. तर हे जे शॉर्ट टर्म आहे, सो दिस इज वेन यू प्लॅन द प्रिव्हियस नाईट अँड सी दॅट एव्हरीथिंग गोज ॲज पर द प्लॅन. आणि एक लॉंग टर्म प्लॅन किंवा विजन म्हणा, तर आमचा एक पिलर्स म्हणून ग्रुप आहे संचित हॉस्पिटल. आम्ही व्हॉट्सअपवर पण एक हा ग्रुप आहे. अँड ऑल द इम्पॉर्टंट मेंबर्स ऑफ द हॉस्पिटल, मे बी अ डॉक्टर, मे बी अन ॲडमिनिस्ट्रेटर, आर ऑन दॅट ग्रुप. आणि मग एव्हरी 3 मंथली, 6 मंथली आम्ही हॉस्पिटलच्या बाहेर भेटतो. अँड देन वी डिसाइड द विजन, द लॉंग टर्म प्लॅन. आता हे आपल्याला करायचंय पुढच्या 6 महिन्यात, 1 वर्षात, हे आपल्याकडे संचित हॉस्पिटलमध्ये नाही येतं, हे अकम्प्लिश करायचंय. So, that kind of planning is also very important. And then when you meet, you look back, की चला मागच्या मीटिंगचे मिनिट्स काढा, हे झालं का नाही झालं. सो that is very very important. If you fail to plan, then you plan to fail. हे येस. एक ब्रह्मवाक्य आहे की प्लॅनिंग शिवाय काही होत नाही. म्हणजे थिंग्स डोंट हॅपन बाय चान्स, थिंग्स डोंट हॅपन बाय ऍक्सिडेंट, दे हॅव टू बी प्लॅन्ड. आणि that's what माझा जर गुरुमंत्र तुम्ही विचारलं, it's all about planning. Sometimes your plans may fail, which is fine, but you get an opportunity की आता का हे नाही झालं माझ्या मनासारखं, कुठं आपण चुकलो, काय कमी पडलं, and then you can change the way. So I think हा एक रात्रीचा एक माझा विचार करण्याचा स्वभाव, नंतर काही स्ट्रॅटेजिक मीटिंग्स घेणे. So that is how I plan for the day and plan for the next few months to years. म्हणजे टाईम फॉर एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इन टाईम. Absolutely, absolutely. असं जर आपण वागलो तर नक्कीच आपण प्रत्येक गोष्ट व्यवस्थित प्लॅनिंग केली, म्हणजे आम्हाला नवीन डॉक्टरांना सुद्धा प्रत्येक गोष्ट जर व्यवस्थित आपण आदल्या दिवशीच प्लॅन केलं, तर Right. दुसऱ्या दिवशीचा दिवस अगदी परफेक्ट पार पडतो. Absolutely. तर कारण तुम्ही रोजची टायमिंग ऑपरेशन्स हे पाहिजेच तुम्हाला. आणि समटाइम्स कसं असतं की त्या गोष्टी नाही झाल्या पण तरी ठीक आहे, पण देन यू हॅव टू आयडेंटिफाय की कुठं काय कमी पडलं. पण बरोबर, ते प्लॅन ह्या करायलाच पाहिजे. बरोबर. सर तुम्ही रोजची एवढी ऑपरेशन्स करतात, ॲडमिन सांभाळतात, सोशल वर्क, रिसर्च, इंटरनॅशनल लेव्हलवर पेपर प्रेझेंटेशन्स, नॅशनल लेव्हलच्या कॉन्फरन्सेस, एवढं सगळं तुम्ही करतात. एवढी ऊर्जा तुमच्याकडे येते कुठून? त्याचं गमक काय आहे? नाही,
चांगला प्रश्न आहे. सो व्हॉट आय फील इज दॅट पेशंट सॅटिस्फॅक्शन, एक पेशंट जो खुश होऊन जातो, बरा होऊन जातो आणि जो तुम्हाला एक एक गुडविल देतो, एक आशीर्वाद देतो, एक ब्लेस करतो, तुम्हाला 2 शब्द चांगले बोलतो. सो दॅट इज माय ऊर्जा. म्हणजे त्याच्यामुळे मला एक वेगळीच एनर्जी मिळते. जेव्हा केव्हा माझं एक ऑपरेशन होतं, ऑपरेशन झालं की मी जाऊन प्रत्येक ऑपरेशन नंतर त्या फॅमिलीला भेटतो. आत ऑपरेशन नंतर असिस्टंट्स टाके घेत असतात. मी जाऊन त्या फॅमिलीला भेटतो, त्यांना समजून सांगतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर जो एक स्माइल असतो ना, की ऑपरेशन छान झालं. दे आर वेटिंग, म्हणजे ते लोक तिथं बाहेर बरोबर. ओटीच्या बाहेर थांबलेले असतात, की कधी डॉक्टर बोलवतील, कधी, आणि ते तिथं त्याचं दे आर लिटल अँशियस अँड रेस्टलेस. आणि जेव्हा त्यांना तुम्ही बोलवता आणि जेव्हा त्यांना सांगता नाही ऑपरेशन छान झालं, सक्सेसफुल झालं, you can see the smile in their eyes, you can see the satisfaction. हा, बरं झालं आता. आणि मग त्यांच्या ते कामाला जातात पुढे. पण दॅट स्माइल, दॅट सॅटिस्फॅक्शन, ती एक खूप ऊर्जा देऊन जाते. दॅट इज व्हॉट इज माय एनर्जी, टू बी ऑनेस्ट. अँड अपार्ट फ्रॉम दॅट, ऊर्जा कुठून येते? तुमच्या फॅमिलीकडनं येते, तुमच्या मित्रांकडनं येते. यु नो what they always say, that you are a sum total of 4 people who are around you. बरोबर. त्यामुळे माझे पण मी असे मित्र जे आहेत, ग्रुप्स आहेत, ते असे चूज केलेत की हु आर पॉझिटिव्ह माइंडेड, हु आर ऑलवेज थिंकिंग ऑफ समथिंग न्यू. आणि फॅमिली, ऑफकोर्स वडिलांचा सपोर्ट आहे, म्हणजे खूप, म्हणजे आय एम सो लकी. एक इन्स्पिरेशन त्यांच्याकडून मिळतं. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, म्हणजे घरचा सपोर्ट, जो एक बायकोचा सपोर्ट लागतो. इफ एव्हरीथिंग इज गुड ॲट होम, देन एव्हरीथिंग इज गुड ॲट Yes. वर्क. कारण घरी जर काय थोडंफार हे झालं की दॅट रिफ्लेक्ट्स इन युअर वर्क, टू बी ऑनेस्ट. म्हणजे काहीतरी कुठंतरी काही झालं घरी की त्याचा इफेक्ट कामावर होतो. सो आय एम ऑल्सो लकी की अर्चनाची मला खूप चांगली साथ आहे. अँड ऑल दीज थिंग्स गिव्ह मी द एनर्जी. का ऊर्जा कशी येते तुम्ही विचारले तर, पेशंट्स कडनं, पेशंटच्या नातेवाईकांकडनं, आई वडिलांकडनं आणि इमिजिएट फॅमिलीकडनं. म्हणजे असं म्हणतात ना, की जिंदगी बेहतर होती है जब आप खुश होते हो. जिंदगी बेहतर होती है जब आप खुश होते हो, लेकिन जिंदगी बेहतरीन होती है जब आपके वजह से और लोग खुश होते हैं. वाह वाह, त्यामुळे सो नाईस. या, व्हेरी ट्रू. तुमच्यामुळे जो तळमळत आलेला, वेदनेने तळमळत आलेला जो पेशंट आहे, त्याला तुम्ही ट्रीट केल्यानंतर त्याचा जो आनंद आहे, तोच तुम्हाला ऊर्जा देऊन जातो सर. ऍब्सोल्युटली. आणि एव्हरी डॉक्टर शुड फील दॅट वे, अँड दे डू फील दॅट वे. आजच तर तुम्हाला एक उदाहरण देतो. आज संध्याकाळी एक मीट द नीड्स म्हणून एक प्रोग्राम होता आणि त्याच्यात मला माहित पण नव्हतं, आमच्या लोकांनी काही पेशंट्सना बोलवलं होतं. तर तेव्हा एक मिस्टर वर्मा म्हणून एक पेशंट होता आणि ज्या पद्धतीने तो त्यांच्या भावना सांगत होता जेव्हा हा प्रोग्राम चालू होता, आणि ही सेड, देव देवळात आहे की नाही मला माहित नाही, पण डॉक्टर परागनी मला आज चालवलं, मला त्यांच्यात वाह! देव दिसतो. म्हणजे लिटरली दॅट वन सेंटेन्स इतकं ते खूप भरून आलं मला पण. आणि दॅट्स रिअली व्हॉट ड्राइव्हस मी. डॉक्टरांमध्ये देवदूत शोधणारे जर पेशंट असतील, तर मन भरून नक्कीच येतं. त्यात हो. वादच नाही. कारण जेव्हा आजकाल आपण बघतो ना की थोडस आपलं प्रोफेशन बरोबर. इज गेटिंग अ लिटल डिफरंट नेम. लोकांना हे करेक्ट. डॉक्टर बॅशिंग आणि हे कोर्ट कचेऱ्या, म्हणजे देर इज अ थिन लाईन डिवायडिंग अ कॉम्प्लिकेशन अँड अ नेग्लिजन्स. आणि बरोबर. थोडं जरी कॉम्प्लिकेशन झालं की पेशंटला ते Brilliant. नेग्लिजन्सच वाटतं. आणि अशा काळात जर असे काही कमेंट्स मिळाले तर इट इज व्हेरी सॅटिस्फाईंग. नाही, त्याच्या बाबतीत तुमचं पेशंटची इंटरॅक्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि जी संकेती हॉस्पिटलचे जे सरांपासून तर आजपर्यंत आम्ही जे काही बघतोय, ऑब्झर्व करतोय, त्या गोष्टीला खूप चांगलं महत्व दिलं जातं. येस, थँक्यू. आणि तुमच्या पेशंट सोबतच मला वाटतं तुमच्याकडे शिकून गेलेले विद्यार्थी जेव्हा ऑपरेट करतात, जेव्हा ते मोठे हॉस्पिटल टाकतात, त्यांची पण तुम्हाला ऊर्जा एक वेगळी मिळत असेल असं मला हो वाटतं. हो हो, नक्कीच नक्कीच. ज्या स्टुडंट्सचं प्रेम जे मिळतं एका शिक्षकाला, जो आदर मिळतो, त्या आदरामधला जो त्यांचा प्रेमाचा भाव असतो, हा सुद्धा आपल्याला ऊर्जा नक्कीच देणारा असेल सर. येस. जेव्हा पेशंट तळमळत आलेला असतो वेदनेने, ऑस्टिओआर्थरायटिसने, त्याला चालताना त्रास होत असतो, तेव्हा त्या पेशंटला आनंदी, समाधानी ठेवण्यासाठी तुम्ही काही वेगळे प्रयत्न करतात का म्हणजे? डेफिनेटली. म्हणजे आजकाल मी आमच्या स्टाफच्या खूप मागे आहे की पेशंट एक्सपिरियन्स.
तुम्ही पेशंट एक्सपिरियन्स जर चांगला ठेवला तर यू डोंट वरी अबाउट एनिथिंग एल्स. म्हणजे ओके. पेशंट तो आल्यापासून जर तो कॅज्युअलिटी मध्ये येणार असेल, ऍक्सिडेंट केस असेल, तर ऍम्ब्युलन्स आल्यापासून तो कसा उतरतो, सिक्युरिटी त्याला व्हीलचेअर स्ट्रेचर कसं देतात, किंवा दुसरा रेग्युलर पेशंट असेल, इलेक्टिव्ह अपॉइंटमेंट असेल तर त्याला पार्किंग मिळते की नाही, तो आत कसा येतो, रिसेप्शनिस्ट त्यांना कुठं गाईड करतायत, अपॉइंटमेंटला किती वेळ थांबायला लागतंय, अपॉइंटमेंट झाल्यावर त्याला एक्सरे किंवा फिजिओथेरपीला जायचं आहे, नेक्स्ट टाइमची अपॉइंटमेंट. सो ऑल दीज थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हा जर आपण पेशंट एक्सपिरियन्स जर एनहान्स केला, ह्याच्यात खूप पॉइंट्स आहेत, देन द पेशंट इज रिअली हॅपी. पेशंटला एक रिकॉल फॅक्टर पॉझिटिव्हली आला पाहिजे. हो, सेंचुरी हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा तिथं व्यवस्थित सगळं झालं, कुठं काही जास्त थांबायला लागलं नाही, आणि दे शुड हॅव अ गुड रिकॉल फॅक्टर. त्यामुळे जर ते तुम्ही विचारलं की पेशंटला तुम्ही समाधानी कसं ठेवता, किंवा आय थिंक वी हॅव टू मेक द प्रोटोकॉल्स अँड प्रोसेसेस. आणि आजकाल कसं आहे ना, की आता हे छोटे छोटे जे हॉस्पिटल्स आहेत ते आता ग्रुप प्रॅक्टिसेस आहेत, पीपल आर मेकिंग स्लाइटली लार्जर हॉस्पिटल्स, आणि त्यामुळे हे सगळं आपण प्लॅन करू शकतो. आणि इट इज नॉट अबाउट हॅव्हिंग द फायनान्सेस टू डू इट ऑर समथिंग. ते आतून एक इच्छा पाहिजे की नाही, माझं हा पेशंट आहे आणि हा पेशंट कसा खुश होईल. मला दादा वासवानींनी एक खूप छान वाक्य सांगितलं, आणि आय लिटरली फॉलो दॅट. every patient is a picture of God, and to treat the patient is to worship God. त्यामुळे तुम्ही देवपूजा करा नका करू, मंदिरात जा नका करू, मी एक गणेश भक्त आहे ती वेगळी गोष्ट आहे, पण दादा वासवानी नेहमी सांगायचे, तुम्ही पेशंटला तुमच्या मनापासून ट्रीटमेंट करा. ही इज लाईक अ पिक्चर ऑफ गॉड, अँड ट्रीटिंग हिम इज लाईक वर्शिपिंग गॉड. त्यामुळे जर ते तुम्ही व्यवस्थित केलं तर यू डोंट नीड टू डू एनिथिंग मोर. दॅट बरोबर इज आहे. दॅट इज व्हॉट आय फॉलो. म्हणजे पेशंट सेंट्रिक आपण जर वागलो, ऍब्सोल्युटली. पेशंट ओरिएंटेड आपण वागलो, तर नक्कीच आपल्याला आपल्या कार्यात त्याला ट्रीटमेंट देण्यात यश मिळतंच. यश मिळतं, आणि देन मनी इज अ बाय आणि प्रोडक्ट. मनी विल हां, कम. सी, यू विल मेक द अर्निंग. वन्स युअर पेशंट इज हॅपी, your revenue, your finances, your earnings is a given. That has to come. पण त्याच्या मागे जर लागलो आणि we compromise on पेशंट्स your हे patient ट्रीटमेंट. satisfaction, patient's treatment, then it will not happen. So that बरोबर. is what I feel. अगदी अगदी आम्हा नवीन डॉक्टरांना खूप महत्त्वाचा सल्ला तुम्ही दिलेला आहे. तुमच्या अनुभवाचे बोल अजून आपण बरेच ऐकणार आहोत. सर, संचेती हॉस्पिटल हे लँडमार्क हॉस्पिटल आहे ऑर्थोपेडिक क्षेत्रात. अनेक विभाग आहेत त्याच्यामध्ये. नी आहे, ट्रॉमा आहे, स्पाइन आहे. मला वाटतं जवळपास सगळे डॉक्टर्स आणि स्टाफ म्हणून 700-800 स्टाफ सगळेजण अहोरात्र कार्यरत असतात. मग Absolutely. एवढं सगळं सांभाळताना तुम्हाला कधी काही ताणतणाव जाणवतो का? आणि तो जाणवला तर तुम्ही त्याच्यावरती मात कशी करता? ताणतणाव तर असतोच ना. म्हणजे फॉर्च्युनेटली माझी थोरली बहीण मनीषा हे ऍडमिनिस्ट्रेशनचं सगळं बघते, त्यामुळे घरचा माणूस ऍडमिनिस्ट्रेशन साठी आहे. पण तरी जी एक ओव्हरऑल एक जबाबदारी असते, बिईंग अ चेअरमॅन, ती शेवटी तुमच्याकडेच येते. म्हणजे मला आठवतंय की मध्ये थोडं आमच्याकडे युनियन प्रॉब्लेम झाला होता, आणि हे युनियन प्रॉब्लेम मुळे आपले जे रूल्स रेग्युलेशन्स आहेत दे आर ऑल इन फेवर ऑफ द लेबर, आणि त्यामुळे त्यांनी एक स्ट्राईक वगैरे केली होती. तर मग दॅट डेफिनेटली स्ट्रेसेस यू. पण मला असं वाटतं की जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही डायरेक्टली कन्फ्रंट करा. डोंट ट्राय अँड गो अराउंड इट, गो इन फ्रंट ऑफ इट. आणि मग त्याच्यातून चर्चा करून, मीटिंग्स करून, स्ट्रॅटेजीज करून, देन यू हॅव टू कम आउट ऑफ इट. म्हणजे त्याच्यामुळे तो स्ट्रेस जरी आला तरी मी त्याला म्हणतो की इट इज लाईक अ 1 नाईटर, 2 नाईटर, 3 नाईटर. म्हणजे एक रात्र तुम्हाला झोप येत नाही, 2 रात्र येत नाही, 3. म्हणजे द वर्स्ट स्ट्रेस आय हॅड इज 3 नाईट्स. त्याच्यापेक्षा जास्त नाही. म्हणजे बरोबर. कधी कधी होतो ना प्रॉब्लेम की नेक्स्ट डे वेन आय एम थिंकिंग की आता हे आपल्याला प्लॅन करायचं, त्या दिवशी रात्री झोप होत नाही किंवा झोपमोड होते, यू फील लिटल ऍप्रिहेन्सिव्ह. पण मला माझी स्ट्रेंथ, जसं मी सांगितलं की एक पेशंट सोडून मिळते, पण रोज सकाळी एक गणपतीची एक पूजा असते, हॉस्पिटलला पण एक मंदिर आहे, आणि कुठेतरी तुम्हाला एक खुंटी पाहिजे की तिथं तुम्ही तुमचे प्रॉब्लेम अडकू शकता. आणि देन मेनी अ टाइम्स आता ठीक आहे, आता मी हे गणपतीच्या हातात सोडतो, मग व्हॉट एव्हर गणपती बाप्पा जी बुद्धी देईल
जे काय सांगतील देन वी फॉलो इट बिकॉज समटाइम्स थिंग्स डोंट गो युअर वे. मग ते काय करणार मग देन द सॅटिस्फॅक्शन अँड द एक्सप्लेनेशन अँड तुम्ही स्वतःला मग कन्व्हिन्स करता नाही बाबा हे डेस्टिनी होती, हे कर्म होते, हे बाबा बापांची इच्छा होती असं म्हणून मग तो तणाव निघून जातो. सो दॅट इज व्हॉट आय ट्राय टू फॉलो. आणि कधी कधी मध्ये दुसरी एक केस मला आठवते. आमच्याकडे थोडस कंप्लेंट एका स्टाफ कडनं झाली होती आणि बॅकवर्ड कास्टचा एक स्टाफ होता. तर त्यांनी काही अशी कंप्लेंट केली की माझ्यावर हे झालं ते झालं अन्याय झाला आणि अगेन द रूल्स रेग्युलेशन फेवर दॅट. आणि तेव्हा मग मला आठवतं की आय वॉज लिटल स्ट्रेस्ड. आणि आमच्याकडे एक डॉक्टर केतन खुर्जेकर म्हणून होते. अनफॉर्च्युनेटली ही पास्ट अवे. तेव्हा केतन आणि मी बसलो होतो. तर केतन सॉ द स्ट्रेस ऑन माय फेस आणि डॉक्टर केतन मला म्हणले काय सर असं काय तुम्ही स्ट्रेस दिसताय. जर त्या माणसाने तुम्हाला स्ट्रेस दिला तर म्हणजे त्याचं त्यांनी काम पूर्ण केलं. ही सक्सिडेड इन ओव्हर पॉवरिंग यू. तर तुम्ही स्ट्रेस घेऊ नका. तो त्याचं काम करतोय, तुम्ही तुमचं काम करा. डोंट गेट स्ट्रेस. आणि ते वाक्य केतनचं मला अजूनही आठवतं की म्हणजे ते सक्सेसफुल झाले आणि वाय आर यू लेटिंग देम बीइंग सक्सेसफुल आणि तुम्ही तो स्ट्रेस घेता. ते घेऊ नका. होईल ते. यू फाईट. तुम्हाला माहितीये तुम्ही तुमची बाजू बरोबर आहे, तुम्ही खरं केलंय, तर यू शुड नॉट वरी. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत, असे काही कलिग्स आहेत की ज्यांच्यामुळे पण मग तो स्ट्रेस निघून जातो. आणि वी हॅव अ व्हेरी गुड टीम. इट्स अ टीम वर्क. म्हणजे कधी काही प्रॉब्लेम आला तर आम्ही लगेच एकत्र येऊन ते डिस्कस करून त्या प्रॉब्लेमवर त्या स्ट्रेसवर मात करतो. फेस द सिच्युएशन. ऍब्सोल्युटली. डोंट रन अवे फ्रॉम इट. आणि काही आई वडिलांचा एवढा आशीर्वाद आहे, पेशंटचा गुडविल आहे, चांगलंच होणार. बरोबर. ही पॉझिटिव्हिटी असणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आपण सगळे डॉक्टर्स एवढे व्यस्त असतो, पण काही छंद सुद्धा जोपासतो. तर तुमचे काही छंद आहेत का सर? आम्हाला ऐकायला आवडेल. छंद असं जे नाहीये. स्ट्रेस बस्टर काही आहेत का हो छंद? हो. म्हणजे आधी मी सुरुवातीला बास्केटबॉल खेळायचो. अरे सो वा. तेव्हा लॉयलाला मी लॉयला शाळेत शिकलो 1ली ते 10वी. तेव्हा कोर्ट असायचा आमचा. पण मग गेले 8-10 वर्ष त्याच्यात वेळ मिळायचा नाही जायला. सो आता 1.5 वर्षात कुठे ट्रॅव्हलिंग नाही झालं. पण ट्रॅव्हलिंग इज माय स्ट्रेस बस्टर. म्हणजे कॉन्फरन्सला जाताना इथून मुंबईचा प्रवास, विमानातून मग त्या इंटरनॅशनल कुठे गेलो, जपानला गेलो, अमेरिकेला गेलो. तिकडचा जो एक प्लेन मध्ये तुम्हाला एक वेळ मिळतो टू थिंक, टू रिलॅक्स. कारण तिथं मोबाईल फोन बंद असतो. सो दॅट इज माय स्ट्रेस बस्टर. मग काय काय व्हिडिओज डाउनलोड करायचे. मला खूप असे एक युट्यूबचे व्हिडिओज जे असतात इन्स्पिरेशनल व्हिडिओज ते बघायला आवडतात. सिस्टर बी.के. शिवानीचे व्हिडिओज मी खूप ऐकतो. म्हणजे आय फाइंड लॉट ऑफ पॉझिटिव्हिटी इन हर. म्हणजे ते जे म्हणतात ना अफर्मेशन्स करा, ते दॅट इज माय स्ट्रेस बस्टर. किंवा त्याचे व्हिडिओज ऐकून तेव्हा एक छान वाटतं. म्हणजे बाकी काय असा छंद नाहीये. मला नेहमीच एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट शिकायचं होतं, पण अजूनपर्यंत यशस्वी नाही झालो. पण आहे आता इच्छा आहे सॅक्सोफोन शिकायची. होपफुली दॅट विल बी अनदर स्ट्रेस बस्टर. पण बघूया आता तो मुहूर्त कधी लागतो. लवकरच लागेल. सर आता एक वैयक्तिक प्रश्न विचारते तुम्हाला. येस. बऱ्याचदा असं असतं की आपण डॉक्टर असतो की आपली सहधर्मचारिणी ही डॉक्टरच असावी ह्याच्याकडे कल असतो. मग अर्चना मॅडमचे आणि तुमचे तार कसे काय जुळले? नाईस. तर कसं की जेव्हा लग्नाची वेळ आली, जेव्हा स्थळ बघत होते आई वडील, तर वडिलांच्या कडे मी बघत होतो. एक्स्ट्रीमली बिझी, हार्डली ही हॅड टाइम फॉर अस. आणि मग तेव्हा मी विचार असा केला की जर डॉक्टर बायको असेल तर मग ती पण बिझी राहील, मी पण बिझी राहील. बोथ ऑफ अस विल बी सो बिझी. मग संसार कोणी चालवायचा, कसं करायचं. म्हणून मी आधीपासूनच ठरवलं होतं की एक नॉन डॉक्टरच बायको करायची आणि हू विल बी अ लिटल बिट मोर ॲट होम टू टेक केअर ऑफ चिल्ड्रन लेटर ऑन ऑर टेक केअर ऑफ यू. अँड एक सपोर्टिंग व्यक्ती पाहिजे. म्हणून मी असं ठरवलं की डॉक्टर वाईफ नसावी आणि नॉन डॉक्टर कडे कल गेला. आणि त्यामुळे जास्त जेव्हा अर्चनाला पाहिलं, तिची चुलत बहीण पुण्यात राहते, अजूनही राहते, कविता कोठारी म्हणून. मग त्यांनी पहिल्यांदा ते प्रपोजल आणलं. तर तेव्हा म्हटलं नाही. तर तेव्हा ते नेहमी तुमचा मूड असतो की नाही आता लग्न नाही करायचं, हे नाही करायचं.
तर मग म्हटलं नाही नाही. मग ते म्हणले नाही, एकदा भेटा तर तुम्ही, बघून तर घ्या. मग चेन्नईला आम्ही गेलो. चेन्नईला, ती चेन्नईचे, तर पाहिलं आणि मग रेस्ट इज हिस्ट्री. मग नाही म्हणताच नाही आलं. अं, अर्चना मॅडम ह्या उत्तम गायिका आहेत. व्होकल अवॉर्ड पण त्यांना मिळालेला आहे. पण तुम्ही खास लग्नात त्यांच्यासाठी गाणं गायलं होतं. अरे बापरे. हे पण आम्हाला कळलंय. तर त्या 4 ओळी आम्हाला ऐकायला आवडेल सर, आणि अर्चना मॅडमच्या आठवणींना उजाळा नक्कीच मिळेल. हो, नाही नाही नाही, हे तुम्हाला कोणी सांगितलं? अरे बापरे, म्हणजे कुठेतरी सिक्युरिटी ब्रीच झालेली आहे. येस सर, येस. नाही नाही, ठीक आहे. तो तुम्ही म्हणताय म्हणून, बिहाइंड द व्हाईट कोट आहे म्हणून मी आज जरा व्हाईट पण काही घातलेलं नाहीये. काय जेव्हा होतं तेव्हा पहिल्या वेळेस मी तिच्यासाठी एक गाणं म्हणलं होतं. म्हणून दाखवू का? पण हो सर, तुम्हाला ऐकायचंय, आवडतंय? ऐकतोय आम्ही. हो, नाही ऐकण्यासाठी हो. उत्सुक आहोत. आ चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले, जहाँ गम भी ना हो, आंसू भी ना हो, बस प्यार ही प्यार पले, एक ऐसे गगन के तले. वाह! सॉरी, म्हणजे माझा आवाज काही छान नाहीये. नाही, नाही सर, एकदमच सुरात आहे. आता अर्चना मॅडम सांगतील तुम्हाला की सुरात आहे की नाही. अरे बापरे. तुमच्या व्यस्त दिनचर्येत अ, आपल्या मुलांना आणि अर्चना मॅडमना तुम्ही कसा वेळ काढता? हां, मला कारण हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक डॉक्टर जो ऐकतोय हम्म. त्याच्यासाठी. नाही, टू बी ऑनेस्ट, एवढा वेळ काढता येत नाही. म्हणजे मला अजून वेळ काढायला आवडेल. पण फॉर्च्युनेटली एक अंडरस्टँडिंग बायको आहे. मुलंही अंडरस्टँडिंग आहेत. पण पाहिजे तेवढा वेळ नाही काढता येत. पण देन व्हॉट डू यू डू? की ठीक आहे ना, क्वालिटी टाइम जेवढा कमी वेळ आहे, पण तो क्वालिटी टाइम पाहिजे. बरोबर. तर वर्षातून एखाद दोन कुठं हॉलिडेज घ्यायचं, बाहेर जायचं एकत्र. कारण कॉन्फरन्सच्या वेळेस आधी अर्चना बरोबर यायची, मग शेवटी तिने यायचं बंद केलं. कारण ती म्हणली की तुम्ही कॉन्फरन्स मध्ये बिझी, मग कशाला, काय फायदा. देन आय स्टॉप टू टेक हर. आणि मग आम्ही वर्षातून एखादा हॉलिडे किंवा 2 हॉलिडेज प्लॅन करतो. संडेजला ऍज फार ऍज पॉसिबल ट्राय टू अवॉइड गोइंग टू अन हॉस्पिटल. घरनंच मग थोडं मॅनेज करायचं. आणि काही इन्सिडेंट झाला किंवा काही जिथं वेळ द्यायलाच पाहिजे, मग तुम्ही तो वेळ द्यायलाच पाहिजे. कारण देन द टाइम डझंट रिअली कम बॅक. म्हणजे कधी कधी काही मुलांचे प्रोग्राम असायचे शाळेत, त्यांचे काही कॉन्सर्ट्स असायचे, काही प्राइज डिस्ट्रीब्युशन असायचे, मग त्यावेळेस मग ओपीडी ओटी कॅन्सल करायची आणि जायचं. मग त्याला काय पर्याय नाही. बिकॉज दोज आर टाइम बाउंडिंग. आणि कधी कधी काही गोष्टी त्या पण राहिल्या आहेत, चुकल्या आहेत. म्हणजे आय हॅड नॉट गॉन, आणि ते आठवण राहतात मुलांना. ठीक आहे, ते डोंट से एनिथिंग. पण ऍज फार ऍज पॉसिबल अशा काही गोष्टी असतील काही जिथं तुमचा प्रेझेन्स मस्ट आहे, देन यू हॅव टू रिअली कॉम्प्रोमाइज ऑन युअर प्रोफेशनल वर्क. आता माझ्या मुलाची 12वीची नीटची परीक्षा होती, जस्ट 12 सप्टेंबरला, आता 15 दिवसापूर्वीच ती संपली. म्हणून मग ते शेवटचे नीटच्या आधीचे 2 महिने लवकर घरी येणं, त्याच्यावर बसणं, बोलणं, चालणं. आय थिंक दॅट वॉज द टाइम, अँड यू हॅव टू गिव्ह दॅट टाइम. आता 12वी त्याची नीट परीक्षा झाली आणि आता मी जर त्याच्यावर बसलो आणि हा चल आता अभ्यास करतो, ती वेळ गेली. बरोबर. सो गिव्हिंग राईट टाइम ऍट द राईट मोमेंट टू युअर फॅमिली इज व्हॉट दे अप्रिशिएट मोर दॅन एनिथिंग एल्स. अँड आय ट्राय टू डू दॅट. आणि तरी मी कमी पडतो, हे नक्कीच अर्चना सांगेल तुम्हाला. नाही, पण अर्चनाजी सगळं टाइम मॅनेज करत असतीलच, त्यात वादच नाहीये. आता आपण जरा रॅपिड फायर राऊंड कडे वळूया. खूप गप्पा झाल्या. संचेती सर, पराग संचेती सर जर डॉक्टर झाले नसते तर काय झाले असते? लॉयर झालो असतो. वा. आय एम गुड एट आर्ग्युमेंट्स, आणि मोस्ट ऑफ द आर्ग्युमेंट्स आय विन, असं म्हणायला हरकत नाही. एक लॉयर झालो असतो चांगला बहुतेक. डिस्क्राईब युअर सेल्फ इन वन वर्ड. फोकस्ड. हेच संचेती सर ऍज अ टीचर और ऍज अ फादर. मोर अ टीचर. डिस्क्राईब अर्चना जी इन वन वर्ड. अंडरस्टँडिंग.
युअर मेंटल सपोर्ट. माय फॅमिली. Rate yourself on scale of 10. Parag sir as a husband or Parag sir as a father. म्हणजे रेट करू का Rate kara out of 10 ऍज अ फादर? and as a husband. As a father, I will say 6 on 10. As a husband, 4 on 10. अरे बापरे मॅडम, पासिंग मार्क्स तर पाहिजे ना सर ऍटलीस्ट. 35% पासिंग आहे ना आमच्या 35%. 35च्या वर आहे मी. युअर इक्वेशन विथ युअर सिस्टर्स, मनीषाजी, रुपलजी अँड सोनलजी. एक्सलेंट. युअर फिटनेस मंत्रा. Get up in time. Do the exercise as the first thing. कारण as a doctor, once you go out of the house, then the time is not in your hand. संध्याकाळी तुम्ही येऊन परत कधी करू शकत नाही कारण ओपीडी लांबते, काही ना काही कॉल्स असतात. मॉर्निंग टाइम इज युअर टाइम. सो रोज सकाळी 5:30 ते 6:30 मी एक्सरसाइज करतो आणि दॅट इज द ओनली टाइम आय हॅव. मग एकदा हॉस्पिटलला गेलो की मग अडकलो. सो युअर टाइम. गेट अप इन टाइम. युअर कम्फर्ट फूड. चाट. ग्रेट. पराग सरांना जर मूवी मध्ये रोल दिला तर कोणत्या ऍक्ट्रेस बरोबर काम करायला आवडेल? वेल, कोण विचार करतायत सर? नाही तिचं नाव लक्षात येत नाही. जस्ट सागर मध्ये काय तिचं नाव? डिंपल. हा, डिंपल कपाडिया. सॉरी, डिंपल. एकदम ब्लॉक बसला तुम्ही विचारलं. तिचा चेहरा समोर होता पण नाव येत नव्हतं. लेटेस्ट कोणी नाही का सर ऍक्ट्रेस? लेटेस्ट नाही आता काय. ओके. पराग सरच ड्रीम, आपलं स्वप्न काय? 2 स्वप्न आहेत. एक प्रोफेशनल स्वप्न, टू मेक अवेलेबल एक्सलंट ऑर्थोपेडिक हेल्थ केअर ॲट द मोस्ट अफोर्डेबल कॉस्ट. आणि दुसरं एक पर्सनल स्वप्न, जसं मी मगाशी म्हटलं की टू लर्न सम म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. तर हे सध्या 2 स्वप्न आहेत माझी. जे डेडिकेशन, डिवोशन एवढं आहे की ते 100% पूर्ण होणारच आहे, त्यात वादच नाही. सर, संचेती हॉस्पिटलमध्ये दरवर्षी अनेक ऑर्थोपेडिक सर्जन बाहेर पडतात. त्यांना आणि आम्हा नवीन डॉक्टरांना तुम्ही काय मोलाचं मार्गदर्शन करू इच्छिता? म्हणजे थोडासा अजून एक असा आहे प्रश्नाचा भाग की आजच्या मेडिकल सिनारिओ मध्ये ग्रुप प्रॅक्टिस करावी का स्वतःचं इंडिव्हिज्युअल सेटअप सुरू करावं का कॉर्पोरेट हॉस्पिटल्स जॉईन करावे? करेक्ट. सो याच्यात 2-3 प्रश्न तुम्ही विचारले. तर दुसरा प्रश्न विचारला त्याचं उत्तर थोडं आधी देतो. मगाशी पण मी बोललो होतो की आता इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिसचे दिवस थोडेसे कमी राहिले. सो जस्ट टू डू एक 10 बेडेड हॉस्पिटल चालू केलंय आणि ते चालवत आहे, तर ते थोडंसं मला असं वाटतं की दे शुड बी अ ग्रुप प्रॅक्टिस. एक 2-3 कलिग्सनी एकत्र येऊन सेम स्पेशालिटी किंवा डिफरंट स्पेशालिटीचं थोडं मोठं हॉस्पिटल करावं. तर त्याच्यात 2-3 ऍडव्हान्टेजेस आहेत. कारण तुम्ही 3 पार्टनर्स असतात, 3 डायरेक्टर्स असतात, तर रिस्पॉन्सिबिलिटी डिवाइड होते. एखादा रजेवर गेला, एखादा लीव्हवर गेला, एखादा कुठं हॉलिडेला गेला, तर दुसरी लोक आहेत हॉस्पिटल सांभाळायला, काम चालू राहतं. उद्या काही प्रॉब्लेम झाला, काही कॉम्प्लिकेशन झालं, यू हॅव समबडी टू डिस्कस विथ. जेव्हा वन मॅन शो असतो मग तुम्ही तुमचेच एकटे असतात आणि मग तुम्हीच तो डिसिजन घेता, विच समटाइम्स कॅन गो रॉंग. आणि मला नेहमी वाटतं की कुठलाही काही प्रॉब्लेम आला तर मगाशी मी जसं बोललो की आमची एक कोर टीम आहे, एक पिलर्स आहेत, की मग डिस्कशन आणि डेलिब्रेशन यांनी तो प्रॉब्लेम सुटतोच. सो दॅट इज व्हॉट आय फील की ग्रुप प्रॅक्टिस कडे तुम्ही जायला पाहिजे आणि दीज आर द रिझन्स वाय. दुसरा तुम्ही प्रश्न विचारला की जेव्हा काही माझा एक स्टुडंट पास आउट होतो किंवा प्रॅक्टिस करतो त्याला काय तुम्ही सल्ला देता? म्हणजे आय थिंक वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग्स मी नेहमी सांगतो की तुम्हाला काय करायचं आहे तो हे तुमच्या लक्षात ते आपोआप येतं. ती पॅशन पाहिजे एक.
म्हणजे दॅट हॅज टू कम फ्रॉम विदिन. आणि मग ती पॅशन तुम्ही कशी परस्यू कराल, दॅट इज द रिअल थिंग. एखादी गोष्ट तुम्हाला मनापासून वाटत नाही, पण जस्ट बिकॉज ऑफ पिअर प्रेशर तुम्ही करताय किंवा आई वडील सांगताय म्हणून करताय, मग ती गोष्ट होणार नाही कधी. सो अँड दॅट कॉलिंग विल कम, म्हणजे तुम्हाला ते आतून तो आवाज येईल आणि तो तुम्ही फॉलो करा. मला बरेच वेळा तुम्ही जो प्रश्न विचारला, स्टुडंट्स विचारतात की मी प्रायव्हेट प्रॅक्टिस लगेच चालू करू का, कुठं काही अजून एक्सपिरियन्स घेऊ, कुठं रिसर्च करू, कॉर्पोरेट हॉस्पिटल जॉईन करू. सो आय सेड आय थिंक दिस इज समथिंग विच यू हॅव टू इव्हॉल्व्ह अँड आन्सर. आणि मग मी त्यांच्याशी काही चर्चा करतो, त्याला काही प्रश्न विचारतो, आणि मग ज्या पद्धतीने तो उत्तर देतो, देन आय कॅन गाईड दॅट पर्सन अकॉर्डिंगली अँड टेल हिम व्हॉट ही हॅज टू डू. पण जे काही असेल त्याला एक बेसिक प्रिन्सिपल्स जे आहेत ना, बेसिक फंडामेंटल्स, दे डोंट चेंज. आणि ते म्हणजे एक ऑनेस्टी, एक डेडिकेशन, आणि यु नो दॅट पर्टिक्युलर इंटरेस्ट इन युअर पेशंट. जर ते तुमच्यात असतील, आणि जे तुम्ही, यू हॅव टू लीड बाय एक्झाम्पल, यू हॅव टू लीड यु नो फ्रॉम द फ्रंट. मी नाही म्हणतो, पण ते जेव्हा रेसिडेंट्स असतात ते बघत असतात, आणि ऍट नो टाइम वी आर अलोन. सो व्हॉट एव्हर वी डू, पीपल आर वॉचिंग यू. त्यामुळे ते तुम्ही व्यवस्थित केलं पाहिजे, त्यामुळे तुमच्याकडून ते शिकतात. आणि व्हॉट एव्हर द प्रॉब्लेम्स विच मे कम, आय थिंक मी त्यांना नेहमी सांगतो की वी आर देअर, KHS सर आहे, मी आहे, आमची बाकी टीम आहे, तर प्लीज कॉल अस एनी टाइम, बी कनेक्टेड. आणि त्याच्यामुळे पण त्यांना एक वेगळा एक कॉन्फिडन्स मिळतो की बाबा कोणतरी आहे, उद्या काही झालं तरी आहे. अँड आय हॅव सीन की जेव्हा 3 वर्ष माझ्याकडे MS ला जी मुलं येतात, आम्ही त्यांना शिकवतो, तेव्हा ते खूप घाबरतात किंवा त्यांना आम्ही आवडत नाही. पण जेव्हा ते MS हून पास होऊन जातात, ते ऑलवेज वेन दे मीट अस, ते ब्लेस अस. ते सांगतात, हो पराग सर तुम्ही रागवायचा, प्रधान सर तुम्ही रागवायचा, पटवर्धन सर तुम्ही रागवायचा, पण त्याचा आता आम्हाला फायदा होतोय. म्हणजे व्हॉट एव्हर यू टॉट अस, व्हॉट एव्हर यू टोल्ड अस. त्यामुळे तो एक कॉन्फिडन्स मग त्यांच्यात येतो. आणि अगेन आय ऑलवेज से की यू हॅव टू बी अवेलेबल फॉर देम. म्हणजे MS झाला आणि तुमचा जो कनेक्शन आहे, यू कॅनॉट कट द अम्बिलिकल कॉर्ड देअर. दॅट इज ऍक्च्युअली द बिगिनिंग ऑफ युअर रिलेशनशिप. आणि जसं मगाशी तुम्ही म्हणला की गुरु शिष्य हे एक रिलेशन आहे, हे खूप वेगळं आहे. आणि गुरु तुम्हाला वेगवेगळ्या स्कूलमध्ये मिळतात, कॉलेजमध्ये मिळतात, मेडिकल कॉलेजला मिळतात, आणि हा एक शेवटचा तुमचा एक शिकण्याचा पिरियड असतो. आणि दॅट ऑल्सो आय व्हॅल्यू अ लॉट, कारण त्याच्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करता. सो दॅट्स युअर लास्ट गुरु इन लाईफ. त्यामुळे त्याला एक वेगळं एक महत्व प्राप्त होतं. सो आय ऑलवेज ट्राय कीप दॅट सँक्टिटी मेंटेन. आणि नेहमी त्यांना माझा ऍडवाइस तोच असतो की परस्यू युअर पॅशन, परसिव्हरन्स पाहिजे, हार्डवर्क पाहिजे, एक इंटिग्रिटी पाहिजे. आणि देन देर हॅज टू बी सम सपोर्ट सिस्टम, मे इट बी थ्रू युअर बिलीफ इन गॉड, मे इट बी थ्रू युअर बिलीफ इन समबडी और सम गुरु और सम मेंटॉर. म्हणजे तुम्हाला कोणतरी एक माणूस पाहिजे की ज्याच्याकडे तुम्ही जाऊ शकता. आणि इट इज अ व्हेरी पर्सनल थिंग. जसं तुम्ही विचारलं हाऊ डू यू डिस्ट्रेस, तसं कोणी स्ट्रेस कसा घालवायचा तो दॅट इज दे हॅव टू लर्न, बट देन यू हॅव टू बी अवेलेबल फॉर देम. म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांना अशा या गोष्टी सांगतो. एक असं म्हटलं जातं ना, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालू हा पुढे वारसा. येस येस, यू थँक्यू. शुड नॉट फॉरगेट युअर टीचर. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या पेशंट ओरिएंटेड आपण जगलं पाहिजे, तरच सक्सेसफुल तुम्ही तुमच्या प्रोफेशन मध्ये व्हाल. हेच तुमच्या शब्दातून आम्हाला जाणवलं. सर, देशपांडे सरांना काही एक्सपर्ट कमेंट काही करायची असेल? नाही, मला वाटतं संचिती हॉस्पिटल ही प्रत्येक येणाऱ्या डॉक्टरसाठी एक इन्स्पिरेशन आहे, एक आदर्श उदाहरण आहे की कुठल्याही गोष्टीचं प्लॅनिंग कसं करावं, त्याच्या मागे काइंडनेस कसा असावा तुमच्या प्रॅक्टिसमध्ये. मला वाटतं प्रत्येक सर्जरीचं सुद्धा हे सगळे मिळून आधी प्लॅनिंग करतात. जे रजिस्ट्रार्स असतील सर, म्हणजे सर सांगतील त्याच्याबद्दल की प्रत्येक, आणि पर्सिस्टन्सी, जे मी 20 वर्षापूर्वी संचिती हॉस्पिटल बघत होतो, सर्जरी बघत होतो, तेच आज आहे. त्याच्यात बदल नाही, त्याच्यात कमर्शियलायझेशन नाही झाले.
सो खूप चांगला आदर्श आपल्या वैद्यकीय क्षेत्रासाठी आहे व त्यांना पुढच्या त्यांच्या भावी प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू सर. आज तुमचा अनुभव ऐकले, तुमचा जीवन प्रवास आम्ही बघितला. त्यावरनं 2 ओळी मला आठवत आहेत की दो पल की जिंदगी है, दो पल की जिंदगी है, जीने के सिर्फ 2 उसूल बना लो, जीने के सिर्फ 2 उसूल बना लो, रहो तो फूलों की तरह, रहो तो फूलों की तरह और बिखरो तो खुशबू की तरह. वा वा. व्हेरी गुड. पराग सर, थँक्यू सो मच. तुम्ही वेळात वेळ काढून तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिला आणि बिहाइंड अ व्हाईट कोट या मुलाखतीला आपण आलात. मी देशपांडे सर आणि लोकमत टीमचेही आभार मानते की त्यांनी हा एवढा छान प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध करून दिला. डॉक्टर उंबरजी सरांचेही आभार मानते की त्यांनी हे झूम प्लॅटफॉर्म आपल्याला BMA साठी उपलब्ध करून दिला. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, आमची डॉक्टर सुषमा जाधव, जिची ही संकल्पना होती बिहाइंड अ व्हाईट कोट, आणि आमचा टेक्निकल सपोर्ट म्हणजे डॉक्टर जेथवानी सर यांनी ही सगळी मुलाखत व्यवस्थितपणे संकलित केली. तर थँक्यू सो मच. आणि सर्व श्रोते हो, सर्व सुजन हो, आपण सगळेजण जॉईन झालात आणि अशीच आपण मालिका पुढे सुरू करणार आहोत. असेच डॉक्टरांचे छान छान अनुभव आपण ऐकणार आहोत आणि आम्हा नवीन डॉक्टरांना एक इन्स्पिरेशन या मुलाखतीतून नक्कीच मिळेल, यात वादच नाही. ही मीटिंग आता इथे एंड होते असं मी डिक्लेअर करते. थँक्यू सो मच सर. Thank you so much. थँक्यू. मी पण आपला आभारी आहे. दीपाली मॅडम, आपण बोललात. देशपांडे सर, खूप चांगलं आपण एक ऑर्गनायझेशन, एक वाणेर असोसिएशन करतायत. त्याचबरोबर तुमची सपोर्ट टीम, उमरजी जाधव मॅडम, थँक्यू व्हेरी मच. आणि लोकमतचाही मी आभारी आहे की हा कार्यक्रम ते लाईव्ह करतायत. सो नाईस इट वॉज. आणि जेव्हा तुम्ही अशा कार्यक्रमाला जाता आणि बोलता, व्हॉट आय फील द ॲडव्हान्टेजेस की जेव्हा हे बोलताना जर तुम्ही प्रॅक्टिस करत नसाल तर तू बोलू शकत नाही आणि बोलल्यावर ते तुम्हाला परत त्याचं आकलन होतं. सो आय बरोबर. लाईक दीज प्रोग्राम्स अँड आय फील सो ब्लेस्ड. मला नेहमी जण शेवटचा एक प्रश्न विचारतात की पुढच्या लाईफ मध्ये तुम्ही काय बनाल, तर मी नेहमी सांगतो की इन द नेक्स्ट लाईफ ऑल्सो आय वॉन्ट टू बी अ डॉक्टर. आय वॉन्ट टू बी अन ऑर्थोपेडिक सर्जन. Great. Because as a doctor, you get 2 things. You get the blessings and goodwill of the patient, and they give you the money also. हे दोन्ही गोष्टीचा आपल्याला फायदा असतो. So that is why I would like to be a doctor again in my next life. Thank you, Dipali ma'am. It was an Thank you. honor to be Thank you so with much. you. Thank you, sir. Yeah. Thank you थँक्यू very सर. much. थँक्यू सो मच.